मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील घोंगडे वस्ती येथील अथर्व गार्डन येथे शनिवारी समाधान शिबिर आयोजित करण्यात आले। नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांनी स्वतंत्र स्टॉल उभारून नागरिकांना आवश्यक सेवा, माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले। त्यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे शिजवण्याऐवजी एकाच ठिकाणी संबंधित विभागांकडे अर्ज व प्रलंबित प्रकरणांबाबत पाठपुरावा करता आला। शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे 7-12 व E3 मधील दुरुस्ती, डिजिटल 7-12 उत्पन्न, जात व रहिवासी दाखले, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, गावठाण सनद, मुख्यमंत्री बळीराजा योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजना, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखले, अतिक्रमण नियमितीकरण, जिवंत 7-12, जन्म मृत्यू आदेश, सिंधी विशेष अभय योजना तसेच नोंदणी शुल्कासंदर्भातील मार्गदर्शन आदी विविध सेवांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती। शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनी या शिबिराला प्रतिसाद दिला। संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या अर्जांची तपासणी करून आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले। प्रलंबित प्रकरणांचा प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात आला। हा आपल्या मतदारसंघातला तिसरा अभियान आहे। पहिला अभियान आपल्या मतदारसंघात कोंडी या गावी झालं, दुसरं शेळगी भागात झालं आणि तिसरं आज आपल्या इथं होत आहे। आपल्या सगळ्याला मी विनंती करतो, जास्त बोलणार नाही, कारण आता अभियानाला आपल्याला सगळ्याला वेळ पाहिजे काम करून घेण्यासाठी, कारण 5 वाजेपर्यंत अभियान चालणार आहे। आज आपल्याला सगळ्याला सांगतो की आपल्या ह्या जवळपास 20-22 आपल्या या खात्याच्या इथं अधिकारी कर्मचारी सगळे इथं उपस्थित आहेत। ज्यांना आपल्या या भागातून आम्ही सातत्यानं 3-4 दिवस झालं सातत्यानं सगळ्यांना पर्यंत पोहोचणं, मतदारसंघाला सगळ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलं की बाबा आपलं शिबिर आहे, ज्या आपल्या इथं आले की आपण सातत्यानं ज्या या राज्याचे मुख्यमंत्री आणि या युती सरकारने उपमुख्यमंत्री दोन्ही मिळून गेल्या अनेक वर्षापासून या राज्यातल्या गोरगरिबासाठी व कामगारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आणल्या। त्या सगळ्या योजना आज या योजनेचा आपल्या इथं ऑफिसेस आहेत। आपल्याला एक खिडकी जे म्हटलं जात आहे त्याप्रमाणे इथं काम होणार आहे आणि आपण सगळ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा। आणि आज जेवढे लोक आपण इथे उपस्थित आहेत, कोणी आपले कोण राहिले असेल तर त्यांनाही फोन करून बोलवावं आणि आपल्या या सगळ्या अभियान जो आपलं सहाय्यक समाज कल्याणचं इथं ऑफिस आहे, तसंच सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचं आहे, नोंदणी मुद्रांक शुल्काचं आहे, असं अनेक ऑफिसेस इथं आहेत जे आपण सातत्यानं आपण तिथे हेलपाट्या मारण्यापेक्षा शासन आपल्या दारी आलेलं आहे। आपण सगळ्यांनी काम करून घ्यावं आणि मी खरंच या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या पवारताई व तसेच आपले माननीय शिंदे साहेब यांना खरंच धन्य मानतो, आभार मानतो की आपल्या सगळ्यांनी आपण या राज्यामध्ये आपण या औचित्य साधून वाढदिवसाचा आणि जयंतीचा औचित्य साधून तुम्ही या प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या इथल्या नागरिकांना त्यांच्या दारापर्यंत जाऊन आपण ही सुविधा करून दिलं, त्याबद्दल आपला आभार मानतो आणि पुन्हा एकदा उशिरा का होईना आपल्या सगळ्याच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द संपितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेविका स्वाती वडगू, नगरसेवक राजकुमार पाटील, नगरसेवक संजय कोळी, शहर उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। नागरिकांना शासनाच्या विविध सेवा सुलभपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे महसुली व इतर प्रशासकीय कामांसाठी नागरिकांची होणारी धावपळ कमी झाली। शासकीय यंत्रणा थेट नागरिकांपर्यंत पोहोचल्याने शहर उत्तरमधील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला।